बिट्टी, ते नवीन घर कसं आहे? छान आहे, खूप छान. हॅलो हॅलो बिट्टी, अगं काय आवाज येत नाही, गाड्यांचाच आवाज येतोय. तू कुठे बाहेर आहेस का? नाही, ते गाड्या आहेत आजूबाजूला. खिडकी आमची खूप मोठी आहे ना, छान दिसते खिडकीतून सगळं. इतकं मोकळं आकाश आहे ना, मस्त दिसतं सगळं. ताई, एवढं मोठं आहे का ग घर? हो, खूप मोठं आहे. खूप लांब आहे का ग घर? लांब वर पसरलंय, छान. माई, चांगल्या घरात पडली हा आपली मुलगी. बिट्टी, किती माणसं आहेत ग घरात? भरलंय घर पूर्ण. ताई, मग उद्या मिसळ सेंटरला? मग या गप. आता गेल्या गेल्या काय कामाला लावतोस का बिचारीला? गप. तुम्ही कसे आहात सगळे? आम्ही मस्त, छान. आणि आमची राधा जर सुखात असेल तर आम्ही पण स्वर्गातच. तुझी खूप आठवण येते ग बाळा. मलाही. हा हा हा, पण डोळ्यातून पाणी काढायचं नाही. हा, आनंदी राहायचं. खूप नशिबाने बाळा तू. लाखात एक मुलगा भेटलाय तुला, विराजस. खरा आहे तो, सज्जन आहे, मेहनती मुलगा आहे. आता सुखाने संसार करायचा, तो कायम साथ देईल तुला. हे बघ, तुझ्यासाठी सगळं नवीन आहे, हा, म्हणून घाबरायचं नाही. आणि नवीन जागी पहिल्यांदा असं होतच ग. आता ते तुझं घर आहे आणि विराजच आहे ना, तो सगळं सांभाळून घेईल बाळा. त्याची सोबत आहे तुला, तो तुला एकटेपणा जाणवू देणार नाही, मला खात्री आहे बाळा. तो नेहमी तुझ्या सोबत असेल, अगदी तुझ्या पार्टनर सारखा. तुमचा संसार सुखाचा व्हावा यासाठी तो काहीही करेल बिट्टी. हा, तो कायम तुझ्या बाजूला असेल बघ, अगदी तुझ्या पार्टनर सारखा. हा, मी काय बोलत होतो बिट्टी? अरे, मी बोलत काय बसलोय, तू काय माहेरी थोडी माझ्याशी गप्पा मारायला. तू तिकडे आहेस ना बिट्टी. आता जास्त वेळ घेत नाही, सुखात राहा बरी. हो, ठेवतो. राधा, हे तुझ्यासाठी. स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा, येतात वेडे शहारे, येता झळाया पाऊस वारे, साथ तू देशील का रे? कुणी बांधिल्या रेशीम गाठीना कधी सुट
वाढत्या या वाटेवरती सावली होईल सुखाची, सावली हे तुझ्यासाठी मी सुखाची. आता तू चिडली असशील माझ्यावर, म्हणजे चिडलीच आहेस, बरोबर आहे. आणि तुझं ते तुला माझ्यावर रागवायचा पूर्ण अधिकार आहे. पण राधा, आजची रात्र तुझा राग बाजूला ठेवून इथे थांबू शकशील प्लीज? मला मान्य आहे तुला इथे थांबायला लावतोय हे सुद्धा खूप चुकीचं आहे. मला कळतंय तुझं स्वतःचं हक्काचं घर असायला हवं, समजतंय. फक्त आजची रात्र तू सेफ राहावीस, सुरक्षित राहावीस, एवढीच इच्छा आहे माझी. राधा, मी विजयेंद्र बिराजदारांचा मुलगा आहे म्हणून माझ्यावर रागव किंवा विराजस, तुझा मित्र समज. तू काहीही समजलंस तरी एक गोष्ट खरी आहे, ती म्हणजे ह्या दोघांनाही तुझी काळजी आहे राधा. आजचा दिवस राधा, प्लीज. सॉरी, ते तुझ्यापासून गोष्टी लपवल्या, खरं बोललो नाही. पण मला फसवायचं नव्हतं राधा. मी जे काही केलं ना ते खूप मनापासून केलं, तुझा मित्र म्हणून केलं. प्लीज, आजची रात्र राधा तू आराम करतेस का? मी आपल्या दोघांसाठी काय खायची सोय का बघतो. नाही, नको. का राधा, भूक लागली असेल ना, मी घेऊन येतो ना पटकन. हा एरिया मला माहितीये, यावेळी इथे काही मिळणार नाही, मी काहीतरी मिळेल. अगं नको. तसंही मला भूक नाहीये आणि एक दिवस नाही खाल्लं तर काही बिघडत नाही. राजवीर, बासुंदी मस्त आहे, घे ना. बाई, कंट्रोल. राघवेंद्र, ती दोघी जेवली असतील ना रे? तुम्हाला मिळतंय ना अन्न? तुम्हाला काय आमंत्रण हवंय का जेवणाचं? नाही, तसं काही नाही. तसं नसायलाच हवं. किती इच्छा नसली ना तरी ताटात काही उरता कामा नये, कळलं? आणि जर उरलंच तर नोकरांकडनं डबे भरून घ्या आणि बाहेर नेऊन जनावरांना खायला घाला. या घरात अन्नाचा एकही कण उरता कामा नये, नाहीतर घरातील काही दानशूर लोक लगेच रात्री धावतील मदतीला. अनाथांना एकही घास जाता कामा नये या घरातून. कळलं? एक रात्र अनवरसासारखी बाहेर काढली
सगळा माज उतरेल त्याचा. बापाने डोक्यावर छप्पर दिलं, उडवायला पैसे दिले होते. स्वतःच्या हक्काच्या घराची किंमत आता कळेल त्याला. बाबा कमॉन, आपण जायला हवं. माझ्या ब्रोने लग्न केलंय. म्हणजे हाऊ, कधी आणि माझी वहिनी कोणी मला माहित पण नाही. आणि तुम्ही मला का नाही सांगितलं? बाबा चला ना, आपण त्याला भेटायला जाऊ. अमिका जरा शांत बस ग. शांत? बाबा माझ्या ब्रोने लग्न केलंय, मी कशी शांत राहू? चला ना. हे बघ, जे काही घडलंय ना बाळा, ते खूप घाईत घडलंय. हे असू दे, पण आता आपल्याला घाई करायला हवी. चला आपण त्याला भेटायला जाऊ. ए चल ना, आपण आपल्या वहिनीला भेटायला जाऊ. काही गरज नाहीये. का? मला प्रश्न विचारायचे नाहीत. जेवायला वेळेवर घरी असतीस ना तर कळलं असतं. अन्नाचा एक दाणा पण बाहेर गेला नाही पाहिजे असं भाऊजींनी सांगितलंय. आणि तू भेटायला जायचं म्हणतेस? अंदाज आहे तुला किती तमाशा होईल याचा? आधीच तुझे बाबा अनाथ आहेत यावरून सतत अपमान होत असतो. आणि तसंही हा त्या बाप बेट्यांचा खासगी वाद आहे. त्यात न पडलेलं बरं. काय गरज आहे? पर्सनल. आणि मला कळायला हवं की त्याने. अनामिका, मी तुझी आई आहे, सख्खी. त्यामुळे मी जे सांगीन ना ते तुला ऐकायचंय. तुझ्या भल्याचंच सांगते. भाऊजी तुला काही बोलतील ना ते मी सहन नाही करणार. अहो, हा तुम्ही समजावा ना तिला. हो, बोलतो. अनामिका बाळा, ऐक माझं. हे बघ, तू काही काळजी करू नको. सगळं ठीक होईल. आणि आत्ता ना वेळ जरा अवघड आहे. आत्ता त्याला भेटायला जाणं शक्य नाहीये. पण माझ्यावर विश्वास ठेव, ते दोघेही जण घरी परत येतील. घरी येतोय? वाट बघा. तो ही बिराजदारांच्या रक्ताचा पोरगा आहे. तो काही घरी परत येत नाही. राधा, अगं झोप ना तू. दमली असशील ना. हा, झोप झोप. नाही नाही, काही हरकत नाहीये. तू इथे मस्त झोप. अशी हे असं आरामात झोप. काही ऐसपैस मस्त शांत झोप तू. मी बाहेर आहे ना, मी बाहेर आहे. ओके, गुड नाईट. काही गरज नाही बाहेर जायची. नाही राधा, तू काळजी करू नकोस. अगं मस्त सोय बाहेर. बाहेर तो बेंच आहे, त्याच्यावर झोपेन मी. काही टेन्शन नाहीये. वातावरणात गारवा आहे. मस्त शांत झोप लागेल मला सुद्धा. आणि मोकळं वातावरण आहे ना. आणि मला तर सवयच आहे बाहेर झोपायची. हा, त्यामुळे तू माझं टेन्शन घे. अजूनही खोटं बोलायचंच आहे का? नाही, अगं मी खोटं नाही बोलत आहे राधा. अगं मला खरंच सवय आहे या सगळ्या गोष्टींची. आणि मुळात ना मला झोपच येत नाहीये. आपण गप्पा मारायच्या का? नाही सॉरी राधा, ते इथे कसं
दोघांनी झोपायचं ना, आणि थोडं ते विचित्र. हा बेस्ट. तू करा, आराम कर, मी आहे. तूही आराम कर इथेच. राधा राधा, कुठे आराम करू? कसं? तुम्हा श्रीमंतांना माहीतच नसेल ना कमी जागेत कसं झोपायचं ते. पण गरीब घरात असंच झोपतात, मुटकुळं करून. काय करून? मुटकुळं करून. तूही झोप इथेच. का असं वागतोय विजेंद्र? घराचा दरवाजा पण लॉक करून ठेवलाय. पुढच्या पोराशी असं कोणी वागताय का? विराजेश कुठे असेल, काय करत असेल, जेवायला मिळालं असेल का? आता तो एकटा नाहीये, राधा पण त्याच्या बरोबर आहे. राघवेंद्र म्हणत होता तिच्या माहेरी गेली असेल. खरंच गेले असतील का? पण तिथे सुद्धा त्याचं सत्य कळलं असेल तर? खरं तर विराजेशने लग्न केलंय, त्याने इथे यायला हवं. त्याचं हे हक्काचं घर आहे. देवा, माझ्या विराजेशला आणि माझ्या सुनेला लवकरात लवकर घरी आण रे बाबा. काय झालं? कुठं काय? असं का बघतोयस मग? ते हे इथे तू कम्फर्टेबल आहेस ना ते बघतोय. मला माफ कर राधा. राधा, ते कुत्री आहेत. झोप झोप झोप, तू झोप. उंदीर, उंदीर, विंचू, साप. नाही नाही, म्हणजे
हे बघ, यापैकी कोणीही आतमध्ये येऊ शकणार नाहीये. मी तशी व्यवस्थाच केली ना, पॅकिंग वगैरे सगळं केलंय, तू टेन्शन घेऊ नकोस. झोप झोप झोप. कोण आहे रे?